नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झालेली आहे आणि उद्याला 2 तारखेला मंगळवारी निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, निफ्टी 50चा वन डे टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं इंडिकेशन मिळालं आहे. ते म्हणजे मार्केटनी ही जी लेवल होती, म्हणजे हा जो लो होता, हा अजून ब्रेक झाला नाही. 21,682 ही जी लेवल आहे ही अजून ब्रेक झालेली नाहीये. आणि अजून एक दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हा जो हाय होता, त्यानंतर या कॅन्डलचा जो हाय होता, या दोन्ही हायचं ब्रेकआउट मार्केटने आज या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे मार्केट जे आहे ते बुलिश मूव्हमेंटमध्ये आहे असं या ठिकाणी इंडिकेट होत आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण या ठिकाणी ही ट्रेंड लाईन टाकलेली आहे. आता ही जी ट्रेंड लाईन आहे ही आपण 2015 पासून तर आतापर्यंत जे मार्केटचे जे काही पीक पॉइंट्स होते त्यांना जोडून ही ट्रेंड लाईन तयार केलेली आहे. राईट, मार्केटनी या ट्रेंड लाईनचं सुद्धा आज ब्रेकआउट दिलेलं आहे. मात्र क्लोजिंग जे आहे या ट्रेंड लाईनच्या खाली आलेली आहे. या ठिकाणी 21,741 या लेवलला मार्केटची क्लोजिंग आलेली आहे असं या ठिकाणी वन डे टाइम फ्रेमवरती दिसतंय. राईट मित्रांनो, आता आपण मार्केटमध्ये दिवसभरामध्ये काय झालेलं आहे त्याचं ॲनालिसिस करूया. तर या ठिकाणी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम घेऊया आणि बघूया की दिवसभरामध्ये मार्केटची कशी मूव्हमेंट झालेली आहे. आणि या ठिकाणी आपला फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली आहे आणि पहिलीच कॅन्डल लाल कलरची बघायला मिळाली आहे. या कॅन्डलचा आपण हाय मार्क केलेला आहे आणि या ठिकाणी लो मार्क केलेला आहे. मार्केटने या लोचं ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये ही जी लेवल आहे ही सपोर्ट लेवल खूप स्ट्रॉंग आहे. आणि या अगोदर सुद्धा मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला होता आणि इथून ही अप साइड मुवमेंट दाखवली होती. राईट, तर ही जी लेवल आहे ही स्ट्रॉंग लेवल आहे आणि आज सुद्धा मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि अप साइड मुवमेंट दाखवली आहे. राईट, आणि मित्रांनो, त्यानंतर आपण जर बघितलं मार्केट हे कंटिन्यू एकाच रेंजमध्ये ऑपरेट झालेलं आहे. आपण या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे. राईट, त्यानंतर मार्केटने हा जो रेजिस्टन्स आहे 21,758, त्यानंतर ब्लॅक कलरची जी ट्रेंड लाईन आहे या दोघांचा ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला आहे. राईट, आणि ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने एक नवीन हाय या ठिकाणी तयार केलेला आहे. तर मार्केट आता या लेवलला आलेला आहे 21,833. राईट, आजचा हा एक नवीन हाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे आणि या लेवल पासून मार्केट हे पूर्णपणे रिव्हर्स झालेलं आहे. ज्या ठिकाणी आपला सपोर्ट होता 21,682 त्याच लेवलला मार्केट आलेला आहे आणि इथून मार्केटनी सपोर्ट घेऊन परत अप साईडला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मार्केटनी या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे 21,689. राईट, उद्याला 2 तारखेला मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, मार्केट जर अप साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात आणि डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात, हे टार्गेट आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घ्यावा लागेल. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया आणि निफ्टी 50 ची क्लोजिंग या लेवलला आहे 21,689. राईट मित्रांनो, आता मार्केट जर अप साईडला जर गेलं तर आपण कॉल साईडला एंट्री केव्हा घ्यायची आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट, मार्केटने उद्याला गॅप अप ओपनिंग दाखवलं या ठिकाणी किंवा या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला कॉल साईडला बिलकुल जायचं नाही. जोपर्यंत ही जी लेवल आहे 21,705 या लेवलचं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. आणि या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला पहिलं टार्गेट जे बघायला मिळू शकतं तर ते टार्गेट या ठिकाणी मार्क करतो. मित्रांनो, पहिलं टार्गेट जे आहे तर ही लेवल आहे 21,747. हे पहिलं टार्गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे, कारण मार्केट इथून परत हे डाऊन साईडला जाण्याची शक्यता आहे आणि याच लेवलला येऊन परत सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं. का जाऊ शकतं,
कारण आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने एक्झॅक्टली याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून परत अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. आणि जर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला दुसरं टार्गेट हे बघायला मिळू शकतं 21,758. आणि मित्रांनो त्यानंतर या रेजिस्टन्सचा आणि या ट्रेंड लाईनचा जर ब्रेकआउट झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे 21,780 हे पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,801. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,828. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि इथून मार्केट हे डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत. राईट, हे महत्त्वाचे टार्गेट आपल्याला उद्याला अप साईडला बघायला मिळू शकतात. परंतु केव्हा, जेव्हा मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड असेल, अप ट्रेंड असेल, तेव्हा मार्केटमध्ये हे टार्गेट बघायला मिळू शकतात. आता प्रश्न हा आहे की डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे. मार्केटचे क्लोजिंग या ठिकाणी आहे 21,689. आपल्याला पुट साईडला जर जायचं असेल तर ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय 21,670 ही लेवल आहे. जर मार्केटने या लेवलचा ब्रेकडाऊन जर दिला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,648 हे पहिलं टार्गेट असणार आहे मित्रांनो. राईट, आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून घ्या कारण मार्केट या लेवलला टच करून अप साईडला जाण्याची शक्यता आहे. राईट, ही पण लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे 21,648. आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तर पुढचं टार्गेट आहे 21,620 हे पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं पुढचं टार्गेट असणार आहे 21,600 मित्रांनो. ही पण लेवल खूप महत्त्वाची आहे कारण मार्केटने या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे. आता या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं. राईट, तर 21,600 ही लेवल आपल्या चार्टमध्ये मार्क करून घ्या. त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,570 हे पुढचं टार्गेट आहे. राईट, त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे 21,554 हे पुढचं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतात. मित्रांनो, मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो. राईट, तर हे झाले डाऊन साईडचे टार्गेट. मित्रांनो, उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंजमध्ये ऑपरेट होऊ शकतात. तर या रेंजमध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. जर आपल्याला ही जी लेवल आहे 21,705 या लेवलचं ब्रेकआउट मिळालं तर कॉल साईडला जायचं आहे. मित्रांनो, डाऊन साईडला ही जी लेवल आहे 21,682 या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि टार्गेट ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहेत. या टार्गेटसाठी आपल्याला जायचं आहे मित्रांनो. राईट, तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्याला मंगळवारी निफ्टी 50 मध्ये मुवमेंट दिसू शकते. राईट मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला जर समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.